मत्स जातककथा। प्राचीन काळी काशी राष्ट्रात एका खेडेगावी पुष्कळ सुतार राहत असत। त्यातील एक जण आपल्या कामात गढून गेला असता त्याच्या डोक्यावर एक माशी येऊन बसली व ती त्याला त्रास देऊ लागली। त्याचे दोन्ही हात कामात गुंतल्यामुळे तो जवळ असलेल्या आपल्या तरुण मुलाला म्हणाला, मुला, ही माशी घापासून मला फार त्रास देत आहे, तिला जरा घालवून दे पाहू। मुलगा म्हणाला, बाबा जरा थांबा, मी त्या माशीचा एकदम निकाल लावून टाकतो। असे म्हणून त्याने जवळ असलेली तीक्ष्ण धारेची कुऱ्हाड उचलली व बापाच्या मागल्या बाजूला जाऊन माशीला मारण्यासाठी त्याच्या डोक्यावर मारली। माशी उडून गेलीच, पण सुताराच्या डोक्याची मात्र 2 शकले झाली। तो तत्काळ प्राणास मुकला। आपला बोधिसत्व त्या काळी व्यापारी कुळात जन्मला होता व आपल्या उद्योग धंद्यासाठी आला होता। या मूर्ख पोराचे हे कृत्य पाहून तो तेथे जमलेल्या सुताराला म्हणाला, बाबांनो, शहाणा शत्रू पुरवला, परंतु मूर्ख मित्र नको आहे। या पोराने आपल्या पित्याची कामगिरी बजावीत असता त्याचाच नाश करून टाकला। महिलामुख जातककथा। वाराणसी राजाच्या महिलामुख नावाचा एक मंगल हत्ती होता। राजाचे त्याच्यावर खूप प्रेम होते। एके रात्री त्याच्या हस्तिशाळेजवळ मध्यरात्रीच्या सुमारास काही चोर येऊन दरोडा टाकण्यासाठी चर्चा मसलत करत होते। त्या चर्चेत ते असे म्हणत की कोणतीही दया माया दाखवता जो कोणी पुढे येईल त्याला ठार मारून दरोडा टाकायचा, आणि त्या रात्री त्यांनी दरोडा टाकला। त्या चोरांच्या मनात असा विचार आला की दरोडा टाकण्यापूर्वी चर्चा मसलत करण्यासाठी ही जागा योग्य असून यापुढे इथेच दरोडा टाकण्यापूर्वी आपण इथे येऊन चर्चा मसलत करू। ते वारंवार त्या ठिकाणी येऊ लागले, पण त्याचा महिलामुख हत्तीवर इतका वाईट परिणाम झाला की त्याच्या अंतःकरणातील प्रेमाचा दयेचा अंश आटून जाऊन त्याने प्रथम जवळ आलेल्या आपल्या माहुताला ठार मारले। महिलामुख पिसाळला ही बातमी राजाला कळविण्यात आले। त्यावेळी आमचा बोधिसत्व राजाचा एक अमात्य होता। राजा त्याला म्हणाला, हस्तिशाळेत जाऊन मंगल हत्तीच्या वेडाचे खरे कारण शोधून काढ। इतका चांगला हत्ती एकाएकी वेडावला हे कसे झाले? बोधिसत्वाने हस्तिशाळेत जाऊन महिलामुखाला नीट तपासून पाहिले, परंतु त्याच्या शरीरावर काही जखम झाल्याचे त्याला दिसून आले नाही। तेव्हा बोधिसत्वाने आसपासची जागा तपासून पाहिली। एका कोप्यात दरोडा टाकण्याची काही हत्यारे आणि चोरांनी टाकून दिलेल्या काही वस्तू त्याच्या पाहण्यात आल्या। तेव्हा चोरांच्या मसळती ऐकून हा हत्ती बिघडून गेला असावा अशी त्याची खात्री झाली, आणि राजाजवळ जाऊन तो म्हणाला, महाराज, महिलामुखाला दुसरा कोणताही रोग झाला नाही। त्याच्या जवळपास चोरांनी चालविलेल्या मसलती ऐकून त्याचे मन बिघडून गेले आहे व तो उन्मत्त झाला आहे। दुष्ट संगतीचे हे फळ आहे। राजाने यावर काही उपाय आहे काय अशी विचारणा बोधिसत्वाला केली असता बोधिसत्व म्हणाला, महाराज, याला सोपा उपाय आहे। सुशील साधुसंतांना बोलावून त्याच्या शाळेत धर्माविषयी संभाषण करण्यास सांगावे, म्हणजे तो आपोआप सुधारेल। राजाने वाराणसीच्या आसपास राहणाऱ्या काही साधुसंतांना आमंत्रण करून हस्तिशाळेत धार्मिक संभाषण करण्यास विनंती केली। त्यांनी तेथे बसून मनुष्याने शीलवान व्हावे, शांती धरावी, परोपकार करावा, दया वाढवावी इत्यादी गोष्टींची चर्चा केली। ती ऐकून हत्तीचा मद जागच्या जागी निवाळला व तो पूर्वीपेक्षाही सौम्य झाला। भवतु सब्ब मंगल। साधु साधु साधु।